जगतपालक श्री विष्णू निद्रेत असताना मधु आणि कैटभाला मारण्यासाठी श्री ब्रह्मदेवांनी श्री महाकालीला जागवण्यासाठी तिचे स्तवन केले। महाकाली इंद्रनील मण्यासारखी जिची शरीर कांती आहे, जिला 10 मुख आहेत, जिने आपल्या हातांनी तलवार, चक्र, गदा, बाण, धनुष्य, परिध शूल, भृशुंडी, नरमस्तक आणि शंख ही आयुधे धारण केली आहे। साक्षात श्री ब्रह्मदेवांनी महाकालीचे कसे स्तवन केले आहे हे ऐका। ब्रह्मदेव म्हणाले, देवी तूच स्वाहा, तूच स्वधा, तूच वषटकार आहेस, स्वर ही तुझेच स्वरूप आहे। हे देवी तू अमृत स्वरूपी आहेस। नित्य अक्षर अशा प्रणवामध्ये म्हणजेच ओंकारामध्ये अकार, उकार आणि मकार या तिन्ही मात्रांमध्ये तू स्थिर आहेस। हे देवी तूच संध्या, सावित्री, परमजननी आहेस। तूच हे विश्व ब्रह्मांड धारण करतेस। तुझ्याच मुळे ही जगसृष्टी निर्माण झाली आहे। तुझ्याच मुळे या जगाचे पालन होते। आणि हे देवी तूच कल्पांती या जगाचा संहार करतेस। तू श्री, तू ईश्वरी, तू री, तू बोध स्वरूप बुद्धी आहेस। तू सौम्य आणि सुंदर आहेस। इतकेच नव्हे तर जगातल्या सर्वात सुंदर वस्तूंपेक्षाही तू जास्त सुंदर आहे। सर्व वर आणि अवर देवांमध्ये तू सर्वश्रेष्ठ परमेश्वरी आहेस। अशा अवस्थेत मी तुझी काय स्तुती करणार? जो या जगाच्या सृष्टीचे पालन आणि संहार करतो तो परमेश्वरही तुझ्यामुळे योगनिद्रावश झाला। अशी तू, तुझी स्तुती करण्यास येथे कोण समर्थ आहे? हे देवी तू आता मला प्रसन्न हो आणि त्या महाभयंकर मधु आणि कैटभ या असुरांना मोहून टाक आणि जगदीश्वर भगवान विष्णूंना त्वरित जागे करून या 2 राक्षसांना मारण्याची बुद्धी त्वरित त्यांच्या मनात उत्पन्न कर। जयंती मंगला काली, भद्रकाली कपालिनी, दुर्गा क्षमा शिवा धात्री, स्वाहा स्वधा नमोस्तुते।